नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर आज आपण मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत. बघा बालमित्रांनो, कुठलंही मराठीतलं वाक्य करत असताना आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद या पद्धतीने आपण ते वाक्य पाहत असतो. पण तेच वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं असल्यास काय करायचं बरं? बघा, एक वाक्य पाहूया. चला इंग्रजी शिकूया झटपट. चला इंग्रजी शिकूया झटपट. आपल्याला झटपट इंग्लिश शिकायचं आहे. मग आपल्याला थोडस लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादं वाक्य, आता वाक्य बघा, तो चांगला बोलतो, तो चांगला बोलतो. बघा बालमित्रांनो, हे जे वाक्य आहे तो चांगला बोलतो. आता यामध्ये बघा, हा आहे कर्ता, हे आहे कर्म आणि हे आहे क्रियापद. मग आपण याला नंबर देऊया, 1, 2 आणि 3 नंबर. बालमित्रांनो, आता 1 नंबर असलेला कर्ता, कर्म असलेल्याला 2 नंबर दिलं आणि बोलतो हे क्रियापद आहे, क्रियापदाला आपण 3 नंबर दिलेला आहे. पण हेच वाक्य जेव्हा आपण इंग्लिश मध्ये करतो तेव्हा मात्र आपल्याला 1, 3 आणि 2 या पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. तर ही एक सोपी ट्रिक्स आहे बालमित्रांनो. या पद्धतीने जर आपण हे वाक्य बनवलं तर आपलं वाक्य कधीच चुकणार नाही. बघा आता तोला शब्द काय? ही. तोला शब्द ही. आता आपल्या पद्धतीप्रमाणे 1 ही. आता 3 नंबर कोण आहे? बोलतो. म्हणजे आता इथं आपल्याला काय घ्यायचंय? क्रियापद घ्यायचंय. बोललेला शब्द काय? ही टॉक्स. ही टॉक्स. चांगल्याला शब्द वेल. ही टॉक्स वेल. बघा या पद्धतीनं आपण ही टॉक्स वेल, आता हेच वाक्य मराठीतलं आपण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आता आपण दुसरं वाक्य बघूया. दुसरं वाक्य आहे, मी शिंकत आहे. मी शिंकत आहे. मी शिंकत आहे. बघा बालमित्रांनो, इथं हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळातलं आहे बरं? शिंकत आहे. शिंकत म्हणजे इथं शिंकण्याची क्रिया चालूच आहे, म्हणजे चालू वर्तमान काळ या ठिकाणी आहे. हे आपल्याला सुरुवातीलाच लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1, 2, 3 याला नंबर देऊया, 1, 2 आणि 3. बघा या पद्धतीने जर आपण वाक्य बनवलं तर आपलं वाक्य कधीच चुकणार नाही. तर बघा याच वाक्याला आपल्याला काय करायचंय? इंग्लिश मध्ये करत असताना 1, 3 आणि 2 हे शेवटी येणार आहे. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म हे शेवटी येणार आहे. म्हणजे इंग्रजीचं वाक्य बनवत असताना सुरुवातीला येतो कर्ता, नंतर येतं क्रियापद आणि शेवटी येतं कर्म. बघा आता इथं मी म्हणजे माझ्याबद्दल हे वाक्य आहे, म्हणून इथं काय येणार? आय. बघा आय आहे, एम. आय एम. आता शिंकतला काय शब्द? शिंकणे. स्नीज. स्नीज म्हणजे शिंकणे. आणि इथे शिंकण्याची क्रिया चालू आहे. शिंकत म्हणजे स्नीझिंग. बघा आय एम स्नीझिंग म्हणजे मी शिंकत आहे. आता याच पद्धतीनं आपण तिसरं वाक्य बघणार आहोत. पुढचं वाक्य आहे, त्याला ते आवडलं. त्याला ते आवडलं. बघा बालमित्रांनो, इथं बघा 1, 2,
3. 1 2 3. त्याला त्याला ते आवडलं. आता इथं त्याला म्हणजे ही म्हणजे तो, आणि इथं सुद्धा आपल्याला ही घेता येतं. त्याला, सॉरी इथं ला राहिला, त्याला ते आवडलं. आता इथं ही आवडलेला शब्द काय? ही लाईक. आवडलं म्हणजे भूतकाळातलं वाक्य. LIKED. ही लाईक. काय आवडलं? ते आवडलं. म्हणजे इथं दॅट. ही लाईक्ड दॅट म्हणजे त्याला ते आवडलं. आता यानंतरचं वाक्य आपण बघणार आहोत. बालमित्रांनो, पुढचं वाक्य सुद्धा ज्या वेळेस आपण मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये करत असतो त्यावेळेस याच पद्धतीनं म्हणजे हीच सोपी ट्रिक्स वापरून आपल्याला ते करायचं आहे. असं केलं तरच आपलं ते वाक्य बरोबर असणार आहे. आता चौथं वाक्य बघूया. काय आहे? तू छोटा आहेस. तू छोटा आहेस. बघा, आता बालमित्रांनो या ठिकाणी आपण बघूया. तू छोटा आहेस हे जे वाक्य आहे यामध्ये बघा आपल्याला 1 2 आणि 3 याला नंबरिंग करा. 1 2 आणि 3. बघा, तू छोटा आहेस करता कर्म क्रियापद. पण आपल्याला हेच वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना तू म्हणजे करता, आहेस 2 नंबरला येईल आणि जे कर्म आहे ते 3 नंबरला जाईल. बघा, तुला शब्द काय? यू. यू. आहेसला शब्द आर. यू आर. छोटाला शब्द स्मॉल. पहा, यू आर स्मॉल. तू छोटा आहेस म्हणजे 1 3 2 या पद्धतीने जर आपण केलं तर आपलं हे वाक्य अगदी करेक्टच येणार आहे. बघू पुढचं एक वाक्य आपण बघूया. 5वं वाक्य आहे मी जेवण बनवलं. मी जेवण बनवलं. बघा बालमित्रांनो, या ठिकाणी मी जेवण बनवलं हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? बनवलं म्हणजे भूतकाळातलं वाक्य आहे. मी जेवण बनवत आहे असं आहे का? नाही. तर मी जेवण बनवलं. तर अगोदर आपण वाक्य ओळखायला शिकलं पाहिजे, त्यानंतर याला क्रम दिला पाहिजे. 1 2 आणि 3 या पद्धतीनं. बघा, मी जेवण बनवलं. आता इथं भूतकाळातलं वाक्य असल्यामुळे इथं मी बद्दल काय येईल? आय. वाक्य कोणत्या काळातलं आहे? भूतकाळातलं. म्हणजे मेडचं काय होईल दुसरं रूप? मेड. आय मेड. आय मेड. जेवणाला शब्द डिनर. DINNER. डिनर. बघा, आय मेड डिनर म्हणजे मी जेवण बनवलं. बालमित्रांनो, समजलं का हे? आता यानंतरचे जे वाक्य आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.